लातूर जिल्ह्यातील रेणापूरमध्ये तहसील कार्यालयावरती आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे। देशमुख खून प्रकरणातील आरोपींच्या अटकेसाठी हा मोर्चा आज काढण्यात आलेला आहे। मोर्चामध्ये देशमुखांची कन्या आणि मुलगा सहभागी झालेले होते। मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणी संशयितांना अटक करावी या प्रमुख मागणीसाठी त्याचबरोबर इतर विविध मागण्यांसाठी लातूर जिल्ह्यातील रेणापूरमध्ये हा मोर्चा काढण्यात आलेला होता। आज रेणापूर तहसील कार्यालयावरती आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला होता। या मोर्चाला सुरुवात झालेली असून रेणापूर येथील श्रीराम विद्यालयापासून मुख्य रस्त्याने तहसील कार्यालयावरती हा मोर्चा धडकणार आहे। या आक्रोश मोर्चामध्ये संतोष देशमुख यांची कन्या वैभवी आणि मुलगा विराज हे देखील आज सहभागी झाले आहेत। शासनानं संतोषांना जाऊन 18 दिवस झाले, कुठलाही निर्णय घेतलेला नाही। आज 18वा दिवस असताना 3-4 आरोपी अटक केलेले आहेत। उर्वरित आरोपी लवकरात लवकर अटक करावे, त्याचा मास्टर माइंड कोण आहे त्याला लवकरात लवकर कठोर शासन व्हावं, ही शासन दरबारी हा जन आक्रोश आहे। हे लोकांचा आता म्हणजे अंत पाहायची वेळ शासनानं बघू नये, कारण लोकांचा अंत आता संपत आलेला आहे। रेणापूर पासून ही टिंगी जी पेटलेली आहे, महाराष्ट्र पेटायला आता वेळ होणार नाही। लातूरमध्ये हा मोर्चा काढलेला होता।